शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 24 जून. आपण सलग 2 दिवसाचा हवामानाचा एक अंदाज घेणार आहोत. आपण जर वार आहे बुधवार 24 जून आणि वार आहे गुरुवार 25 जून, असा 2 दिवसाचा थोडक्यात हवामानाचा अंदाज आपण घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती 24 जूनला असणार आहे. आपण जर सर्वात आधी बीड परिसर जर बघितला, इथे आपण बघू शकता बीड, माजलगाव, केज, बार्शी, धाराशिव, त्याचबरोबर जामखेड, पाथर्डी, अ, पैठण, अंबड, त्याचबरोबर परतूर. हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळी 6च्या सुमारास 24 जूनला होणार आहे. त्याचबरोबर आपण जर माजलगाव, परभणी, परळी, लातूर हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. जिंतूर, त्याचबरोबर परतूर, जालना, अंबड, त्याचबरोबर जाफराबाद, चिखली हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण जर शेलू परिसर बघितला तर इथे शेलू आहे. इथे आपण बघू शकता शेलू आहे. तर शेलूमध्ये कमी प्रमाणात पाऊस आहे, म्हणजे पाऊस आहे या भागामध्ये, पण मग मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. लोणारमध्ये देखील पाऊस आहे, पण कमी स्वरूपात आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर हिंगोली, बसमंत हा परिसर बघितला, नांदेड बघितलं, तर नांदेडमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळी 6च्या सुमारास बुधवारी 24 जूनला होणार आहे. त्याचबरोबर आपण जर भोकर परिसर बघितला तर भोकरमध्ये देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर उमरखेड, अंजनी या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर पुसद, त्याचबरोबर वाशिम, शेवगाव, हिंगोली या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर मालेगाव, परतूर या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्ये जर आपण बघितलं, आपण बघूया रात्री 12पर्यंत अकोल्यामध्ये काय वातावरण असणार आहे. जर आपण दुपारी 2 वाजता जर 24 जूनला बघितलं तर अकोला, परतूर, त्याचबरोबर अकोट, पाती या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा अंदाज देखील धरणीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर जळगावमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. खामगावमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. बुलढाणा, चिखली या भागात देखील पाऊस असणार आहे. बोदवड, मलकापूर, रावेर, त्याचबरोबर पल, यावल, भुसावळ, जळगाव, जामनेर. आता इथे जळगाव परिसर बघितला तर जळगावमध्ये कोरडं वातावरण दुपारी 2 वाजता आपल्याला दिसत आहे. पण तेच जर आपण 6 वाजता बघितलं तर तरी देखील कोरडं वातावरण आहे. पाचोरा, चाळीसगाव, त्याचबरोबर कन्नड या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. त्याचबरोबर धुळे, अंबळनेर, शिरपूर हा जर परिसर आपण बघितला तर येथे हलका मध्यम पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर हा जर परिसर बघितला तर हलका फुलका पाऊस या भागामध्ये पडणार आहे. आपण जर लोणी परिसर बघितला, श्रीरामपूर परिसर बघितला, राहुरी परिसर बघितला तर या भागात देखील हलका फुलका पाऊस पडू शकतो. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर घोडेगाव परिसर बघितला तर येथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. गंगापूरला पाऊस होणार आहे. खिरडीला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अहिल्यानगरमध्ये आपण जर बघितलं तर येथे देखील जास्त पाऊस नाही आहे. थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस या भागात पडू शकतो. 3 वाजता जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे 24 जूनला राहुरी, घोडेगाव या परिसरामध्ये. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जर इकडे जर आपण पारनेर, सुपा परिसर बघितला, शिरूर परिसर बघितला तर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. जास्त नाही, पण हलका मध्यम पाऊस पडू शकतो दुपारी 2च्या आसपास. संध्याकाळी 6 वाजता इथे कोरडं वातावरण आहे. शिरूर, मंचरखेड, पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, जेजुरी या परिसरामध्ये. आता आपण बघूया अजून काही रात्री वातावरणात बदल होतो आहे का. आपण जर बघितलं तर 11च्या सुमारास, 11-12च्या सुमारास या भागामध्ये हलका मध्यम पाऊस पडू शकतो. जास्त पाऊस नाही या भागामध्ये, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इकडं जर आपण कर्जत, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई
पेन, अलिबाग, नागठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, हरिहरेश्वर, मंडणगड, दापोली, दाभोळ, खेड, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी हा जर संपूर्ण परिसर बघितला तर या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण जर विजयदुर्ग, देवगड हा परिसर बघितला तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बुधवारी 24 जूनला पडणार आहे. आता आपण गुरुवारी 25 जूनला जर बघितलं तर सकाळी 9 वाजताच मालवण, सावंतवाडी, कणकवली, विजयदुर्ग, राजपूर, लाजार, रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस दर्शवत आहे. आणि हा जो पाऊस आहे संध्याकाळी 6 पर्यंत आपण जर बघितलं संध्याकाळी 6 वाजता कणकवली, मालवण, सावंतवाडी, कोकण किनारपट्टी या परिसरात पडणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला तर कोल्हापूरमध्ये आपल्याला संध्याकाळी 6 वाजता 25 जूनला गुरुवारी कोरडं वातावरण 6 वाजता दिसत आहे. आपण जर बघितलं तर आपण जर 2च्या सुमारास जर बघितलं तर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस त्या भागामध्ये पडू शकतो, पण जास्त पाऊस नाही आहे. तेच जर आपण ईश्वरपूर, सांगली, विटा, त्याचबरोबर सातारा, महाबळेश्वर, चिपळूण, दापोली, महाड या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. इकडं महाड, दापोलीला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडेल. मुरुड, जंजिराला देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. आपण जर बघितलं तर नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कुळगाव, बदलापूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. कुठलाही पाऊस या भागात नाही आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. शिरूर, अहिल्यानगर, त्याचबरोबर दौंड, कर्जत, जामखेड, बार्शी, केज, बीड, माजलगाव, अंबड, पैठण, छत्रपती संभाजीनगर. आता हा जर परिसर आपण बघितला तर काही परिसरात जास्त प्रमाणात काही पाऊस नाही आहे, हलका फुलका पाऊस या भागामध्ये आहे गुरुवारी 25 जूनला. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर जिंतूर, परभणी, हिंगोली, नांदेड, त्याचबरोबर अहमदपूर, उदगीर हा जर परिसर जर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. चिखलीला, खामगाव, बोदवड, त्याचबरोबर धरणी, अकोट, अचलपूर, अमरावती या भागामध्ये, अरवी, त्याचबरोबर मुलताई या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. आपण जर नागपूर परिसर जर बघितला, रामटेक, नागपूर, उमरेड, भंडारा तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, वरारा, पांढरकवडा या भागात देखील पाऊस आहे. आपण जर इकडं साकोली परिसर बघितला, गोंदिया परिसर बघितला तर हलका ते मध्यम पाऊस या भागामध्ये होणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा जो पाऊस असणार आहे या पावसामध्ये वादळी वाऱ्याची दाट शक्यता आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. त्याचबरोबर विजेचं प्रमाण देखील यामध्ये असणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.